संत गाडगेबाबा त्यांचा जन्म झालेला आहे शेणगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावतीमध्ये 23 फेब्रुवारी 1876 आणि मृत्यू आहे 20 डिसेंबर 1956 वलगावजवळ अमरावती जिल्ह्यामध्ये। हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातले कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते। त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती। ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत। गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती। 20व्या शतकातील समाज सुधारणामध्ये आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे गाडगेबाबा यांचे आहे। संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते। त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानूजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर हे होते। गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते। दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते। त्यांचं कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे। आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी, परंपरा यावर ते टीका करत असत। समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य यांची शिकवण गाडगेबाबांनी समाजाला दिलेली आहे। गाडगेबाबा हे गोरगरीब, दीनदलित यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दीनदुबळे, अनाथ, अपंगाची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा। देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे, मंत्रतंत्र, देवदेवस्की चमत्कार असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली। माणसात देव शोधणाऱ्या या संतांनी लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रमे व विद्यालये सुरू केली। रंजले गांजले दीनदुबळे अपंग अनाथ हेच त्यांचे दैवत। या देवातच गाडगेबाबा अधिक रमत असत। डोक्यावर झिंजा, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश होते। गाडगेबाबा म्हणत, मी कोणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले। फेब्रुवारी 8 इसवी सन 1952 रोजी श्री गाडगेबाबा मिशन स्थापना करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन केल्या। गाडगे महाराज गोदडे महाराज म्हणून ओळखले जात होते। 1932 ऋणमोचनेतले सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले। गाडगे महाराजांच्या कीर्तनाद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला। गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते। त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला। यातील गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे गीत मन्ना डे यांनी गायलेलं आहे। आचार्य अत्रे गाडगेबाबाबद्दल म्हणतात, सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात, तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात असं आचार्य अत्रे यांनी गाडगे महाराजांचं वर्णन या 4 ओळीतून केलेलं आहे। गाडगेबाबाची काही दशसूत्री होती, संदेश होता त्यांचा। भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध पंगू रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुःखी व निराशांना हिंमत, गोरगरिबांना शिक्षण हाच आजचा रोकडा धर्म आहे, हीच खरी भक्ती व देवपूजा आहे असे गाडगेबाबांचा विश्वास होतो। मित्रहो, गाडगेबाबाबद्दलची माहिती या PDF माध्यमातून आपल्याला कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।